वेलकम बॅक टू माय चॅनल. सो अंधार बघून असं वाटत असून की रात्र आहे, पण सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि एवढ्या सकाळी मी उठणं म्हणजेच आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहे. कारण की एवढ्या सकाळी उठणं हे माझ्या तरी ह्याच्यात नाही आहे. सो ट्रिप अशी नाही आहे, पण आज वन डे आम्ही सगळे देवाला जाणार आहे, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला. तर फक्त घरातलेच नाही तर बाकीचे सगळे आत्या वगैरे पण असणार आहे आणि असे आम्ही 35 जण कोल्हापूरला जाणार आहे देवदर्शनाला. सो येस, आज आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत आणि मस्तपैकी दर्शन घेणार आहोत. मुळात मेन थिंग इज की दीदीचे लग्न आहेत, त्यांची पत्रिका ठेवायला जायचं आहे. तर का नाही, सगळेच चला म्हणून सगळेच निघाले आहे आम्ही. आणि मी एवढ्या सकाळी बाहेर आहे कारण की मला थंड पाण्याने तोंड धुवायचं होतं बाहेरच्या. ग्लो स्किन काही नाही. सो बेसिन तिथे आहे, पण ॲक्च्युली तिथे खूप झाडं आहेत. सो मला तिथल्या कोणत्याही प्राण्याला जागा करून मला इजा करून घ्यायची नाही आहे. सो थोडंसं उजेड व्हायची वाट बघणार आहे मी. तोपर्यंत मी आवरते कारण की उशीर झाला तर माझी वाट आहे. सो आय एम रेडी म्हणजे जस्ट नॉर्मली रेडी. आणि सनराईज बघायला मिळणार आहे आज मला कारण की सकाळी उठून बघणं नॉट पॉसिबल, पण आज बघेल मी. चंद्र पण आहे मस्त या. सकाळ झालेली आहे, सकाळ. हॅलो मोठू. आमच्या घरातल्या सगळ्यात जुनं कुठं. सो उजेड पडला आहे तर मी आता चालले तोंड धुवायला. सो गाईज बस आलेली आहे, मस्त. ही आहे बस जायला, जी की ही सुद्धा आम्हाला पुरणार नाही आहे आणि थोडं ॲडजस्ट करून बसावं लागणार आहे. सो गाईज सगळ्यांना 6:30चा टाईम दिला होता की ॲटलिस्ट 7 वाजेपर्यंत सगळे आवरून येतील आणि आम्ही निघू शकलो. पण आत्ताच वाजले आहे 7:30 आणि स्टील अजून कोणीच बाहेर आलेलं नाही आहे. सगळ्यांना आरडून ओरडून घसा ताणून बाहेर या म्हणतोय, पण सगळे आपला स्वयंपाक नाश्त्याचं खायचं प्यायचं असे बघत बसलेले आहेत. सो आता थोड्या वेळाने आम्ही गाडीची पूजा करून निघणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नवरीबाई ब्राईड टू बी केळवणाला. सो आता आम्ही थोडंसं फ्रेश होण्यासाठी उतरलोय, वॉशरूमला सगळे उतरलोय. आणि काय म्हणणं तुझं? आतापर्यंत आलो, आता बघू पुढचा प्रवास. वॉशरूम मध्ये आलो. चांगलं बांधलेलं आहे त्यांनी, तिथे घाण केली, पत्रा लिहिली. मग आपण कोण आहे? आपण कोण आहे?
सो एक छोटासा ब्रेक आम्ही घेतला होता वॉशरूमसाठी. आपण सोडून सगळे झोपले. स्टॉप नंबर 2 परत वॉशरूमला. वेगळं दिसतंय. कसं वाटतंय दणक्याने आपडले. काय दिसतच नाही मला. बरं तोंडच दिसत नाही. सो जस्ट चहा वगैरे पिऊन सगळे परत गाडीत बसून निघालोय. पुढे टाकू. अच्छा डस्टबिन आहे. आता फक्त 1 तासच राहिलाय कोल्हापूरला पोहोचण्यासाठी. ही एक्स्ट्राची गाडी आम्ही घेतलीत. तू आधीच येणार होतं का नंतर? हो चाची वर तिकडे पाठवली चाचीनं जाताना. आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. प्रचंड ऊन, प्रचंड भासतंय अक्षरशः. हा ना वरड लागतच आहे. चला 100 This is the entrance. कोण? विष्णू कोण? रिव्हील नाही झालंय. रिव्हील म्हणजे असं सिक्रेट आहे. कमिंग सून आहे का? In 1 year. हे मंदिर आहे देवीचं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं. बालिश. देवदर्शन इक्वल्स टू शॉपिंग. कुठे चालली आहे एवढी पळत? चप्पला घ्यायला चालली. माणूस एका दुकानात घुसलं की अख्खं दुकान आमच्याच लोकांनी व्यापलेलं आहे. आता आम्ही पंचगंगा नदी आहे, तिथे 5 नद्यांचा संगम होतो. सो आज पहिल्यांदा असं कळलं की इथून आपण घरचे देव जे आणले आहेत इथं जेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन होतं. सो इथं येऊन पंचगंगा नदीच्या इथं येऊन आपण ते देव धुवून पाण्यात मग ज्योतिबाला जायचं असतं.
सो हे आहे ज्योतिबाचं मंदिर. एवढंच लावलंय तू? कसं लावायचं? असं भरलं. ज्योतिबाच्या नावानं मस्त दर्शन झालेलं आहे आमचं. आणि मंदिर आहे मस्त. पूर्ण हे अशी गुलाबी गुलाबी गुलाल उडवून झालेलं आहे. आणि पूर्ण मंदिर हे गुलालाने भरून आहे मस्तपैकी. ज्योतिबाचा चांगली चांगली इथे दारू पिऊच नाहीये, तसेच पिऊनही होईल. हे भारी पण चष्मा फक्त तूच येऊन नाही ना दिलेलं. बरोबर आहेत. कळलं का? काय 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 सो इथं पूर्ण सेक्शन हा फक्त आमच्या फॅमिलीसाठी पहाटेचे 4:15 झालेले आहेत आणि आम्ही आता रिटर्न आता घरी पोचलेलो आहोत. सगळे सगळ्यांना जे तुम्ही सांगितलं त्यांना तिथं परत ड्रॉप करून आत्ता आम्ही सगळे घरी पोचून झोपणार आहे. सो या गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जास्त नाही ब्लॉग करू शकले, थोडासा केला आणि खूप गोंधळ होता. सो I hope you will like it. So don't forget to like, comment, share and subscribe, and we'll see you in the next vlog. Bye.